सरपंचांनीच गावकऱ्यांचा रस्ता अडवलेला आहे। बीडच्या गेवराई तालुक्यातला हा सगळा प्रकार आहे। मादाळ मोहीचे सरपंच यांनीच हा रस्ता अडवलाय। शेतकऱ्यांचा गेवराई तहसील कार्यालयासमोर ठिय्या आहे। पांदण रस्ता तात्काळ मोकळा करून द्या अशी शेतकऱ्यांची मागणी। तहसीलदार साहेब मोकळा करा, मोकळा करा, आमचा रस्ता मोकळा। आमचा रस्ता आडीला, आमचा रस्ता मोकळा करून द्या। तहसीलदार काही मनावर घ्याय ना, आमची मोसंबी बाग तोडायला आलाय, ती मोसंबी जायची, तुम्ही विनंती करून काहीतरी करा। खड्डा आहे तिथं, खड्डा खांदून ठेवला जीसीबीनी, खड्ड्यात पडले मी, माझी येऊन बघा बरगाडीला मार लागलेला। तहसीलदार म्हणतात आता बघू, आम्ही उद्या बघू 4 वाजता। आम्ही येऊन बसलो आता सकाळ धरून 15 दिवस झाले आम्ही येतो जातो। माझी तहसीलदार साहेबांना प्रांजळ मनाने विनंती आहे, एकतर तुम्ही आमच्या सोबत आज चला, की रस्ता प्रत्यक्षात पहा, तुमचं काय जे असेल नियमाप्रमाणे तुम्ही कारवाई करा, जाय मोक्यावर येऊन तुम्ही आमचा रस्ता मोकळा करा। नसता आमच्या सर्व शेतकऱ्यांना तुम्ही काय पर्याय म्हणून आमच्या शेतामध्ये, आमच्या स्वतःच्या शेतामध्ये एक हेलिपॅड करा आणि तुम्ही हेलिकॉप्टरने आम्हाला शेतात जाण्यासाठीची तुम्ही आमची सोय करा। आम्ही त्याच्या सुद्धा तयार आहे। तुमचा निकाल लागेपर्यंत, तुमचं कोर्ट काय असेल ते पूर्ण सगळं मार्ग लागेपर्यंत तुम्ही सरकारला सुद्धा माझी विनंती की आमच्या सर्व शेतकऱ्यांना तुम्ही हेलिकॉप्टरची पर्याय व्यवस्था करून आम्हाला आमच्या शेतामध्ये पोहोचण्यासाठी मदत करा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।